विद्यार्थी मित्र नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA तृतीय वर्ष सत्र 5वे साहित्याचे प्रयोजन हा भाग आपण मागील काही तासिकेपासून पाहत आहोत. मम्मट याने जी साहित्याची प्रयोजने सांगितलेली आहेत त्यातील पहिलं प्रयोजन आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण मम्मट यांनी जे सांगितलेलं साहित्याचं दुसरं प्रयोजन आहे अर्थप्राप्ती, या प्रयोजनाचा विचार आपण यापूर्वीच्या तासिकेमधून केलेला आहे. यातील जो पुढील भाग आहे तो आज आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. मम्मट यांनी तत्कालीन जी सामाजिक परिस्थिती होती त्या काळामध्ये जे राजे लोक होते, हे राजे लोक साहित्यिकांना आश्रय देत असत आणि त्यांच्याकडून साहित्य निर्मिती करून घेत असत आणि त्या साहित्यिकांनी साहित्य निर्मिती केल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून त्यांना द्रव्य लाभ होत असत. अशी काही उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. या प्रयोजनाच्या संदर्भात जर अधिक सविस्तर माहिती आपण अभ्यासली तर आपल्या असं लक्षात येईल की केवळ सर्वच साहित्यिक हे द्रव्य लाभाच्या किंवा धनप्राप्तीच्या व पैसे मिळण्याच्या हेतूनेच साहित्य निर्मिती करतात असं आपणास म्हणता येत नाही. काही उदाहरणे दिली असली तरी पुढील काही उदाहरणांच्या माध्यमातून हे साहित्यिक केवळ साहित्य निर्मितीच्या आनंदासाठी लेखन करत असल्याचं दिसून येतं. संदर्भ ग्रंथामध्ये एक उदाहरणे काही या ठिकाणी दिलेली आहे. त्याचाही विचार आपण केला तर तो प्रामाणिक हेतू आपल्या लक्षात येईल की सर्वच साहित्यिक हे केवळ अर्थप्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी लिहितात असे आपणास म्हणता येत नाही. प्राचीन काळामध्ये कवी नरेंद्रसारखे साहित्यिक आहेत. त्यांनी जेव्हा साहित्य निर्मिती केली ती साहित्यकृती लिहिल्यानंतर त्यांनी लिहिलेली ही साहित्यकृती त्या काळातील राजाने आपल्या नावावर करावी आणि त्या मोबदल्यामध्ये मी धन तुम्हाला द्रव्य देतो असं प्रलोभन कवी नरेंद्र यांना दाखविण्यात आलेलं होतं किंवा तुम्हाला आम्ही द्रव्य देऊ असं म्हटलं होतं. त्यावेळी कवी नरेंद्र ठामपणे नकार देतात. ना राजे हो आमच्या कविकुळा बोलू लागेल, मी जर द्रव्य घेऊन साहित्य लेखन तुमच्या नावावर केलं तर आम्हाला लोक नावं ठेवतील असं ते ठामपणे म्हणतात आणि द्रव्य घेण्यास नकार देतात. अशी ही काही उदाहरणे आपणास दिसून येतात. त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जे काही संत साहित्यिक होते त्यांनी जी साहित्य निर्मिती केलेली आहे त्यांनी केलेली ही साहित्य निर्मिती द्रव्य लोभाच्या हेतूनेच केली होती असेही आपण ठामपणे म्हणू शकत नाही. याची अनेक उदाहरणे इथे दिसून येतील. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संत वाङ्मयातील सर्वच संत साहित्यिक असतील, यांनी केवळ द्रव्य लाभाच्या हेतूने
साहित्य निर्मिती केलेली आहे अशी उदाहरणे दिसून येत नाहीत. केवळ समाजाचं प्रबोधन व्हावं, जनजागृती व्हावी, आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या हेतूने त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे. संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी द्रव्य नाकारल्याचं दिसून येतं. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, असं संत तुकाराम महाराज या द्रव्याच्या बाबतीमध्ये आपली भूमिका विशद करताना दिसून येतं. संत तुकाराम महाराजांच्या ठिकाणी निर्लोभ वृत्ती असल्याचं दिसून येतं. ऐहिक ऐश्वर आम्ही मृत्तिके समान मानतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. परद्रव्य परनारी झाले विषयाचे परी असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आजच्या काळामध्ये जर या प्रयोजनाचा विचार केला तर कोणत्याही साहित्यिकांना द्रव्य लाभ होत नाही. उलट एखादी साहित्यकृती निर्माण केलं, एखादं पुस्तक लिहिलं तर जवळचेच पैसे खर्च करून ते साहित्य प्रकाशित करावी लागते, अशी ही उदाहरणे दिसून येतात. काही अपवाद जरी असले तरी मात्र सर्वांनाच द्रव्यलाभ होतो असं आपणास या ठिकाणी म्हणता येत नाही. पदरमोड करून साहित्य कलाकृती प्रसिद्ध कराव्या लागतात, अशी ही परिस्थिती आजच्या काळामध्ये दिसून येते. म्हणून अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा विचार जर केला तर काही अंशी म्हणजे पूर्वीचा काळ, प्राचीन काळ जो भरत मुनीने सांगितलेला आहे त्या काळातील काही उदाहरणे जर घेतली तर साहित्यिकांना द्रव्यलाभ होत होता असे आपणास म्हणता येते. आधुनिक काळामध्ये मात्र द्रव्यलाभ झाल्याची उदाहरणे दिसून येत नाही. आणि रसिकांच्या दृष्टिकोनातून जर या प्रयोजनाचा विचार केला तर वाचकाला स्वतःलाच एखादी साहित्यकृती स्वतःच्या पैशाने विकत घ्यावी लागते आणि त्याचं वाचन करावं लागतं. म्हणून वाचकाला यातून कोणताही द्रव्यलाभ होत नाही. म्हणून या प्रयोजनाचा अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा जर विचार केला तर काही अंशी हे प्रयोजन लेखकनिष्ठ आहे. रसिक किंवा वाचकाच्या दृष्टीने आजच्या काळामध्ये या प्रयोजनाचा विचार संभवत नाही. थोडक्यात मम्मटाने जे अर्थप्राप्ती हे प्रयोजन सांगितलेलं आहे त्याचा विचार आपण आजच्या या तासिकेमध्ये केलेला आहे. मम्मटाने सांगितलेलं पहिलं यश आणि दुसरं अर्थप्राप्ती या प्रयोजनाचा विचार आपण लेखकनिष्ठ दृष्टिकोन आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोन या दोन्ही पद्धतीने केलेला आहे. पुढील तासिकेमध्ये मम्मट यांनी जे सांगितलेलं पुढील प्रयोजन आहे, तिसरं प्रयोजन आहे, याचा विचार आपण करूयात. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.